तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इथे जेवढे सर्व भक्तजन जमले, तुम्ही तुमच्या बाजूला कोण बसले जरा ओळखता का? ओळखता का? तुमच्या सोबत येत असताना अनेक गावची मंडळी, तुम्ही त्यांना ओळखता का? आता आपण एप्रिलचा महिना बघितला, मेचा महिना बघितला. हे 2 महिन्यामध्ये काय प्रत्येकाच्या घरी एक नसून दोन लग्न, काय एक नसून दोन लग्न. आणि तिथं पत्रिका लिहित असताना आपण किती 200 जणांना पत्रिका लिहितो की बाबा लग्नाला या. पण मोजून किती जण येतात? किती? 100. पण कुणालाही आमंत्रण न देता, कुणालाही पत्रिका न पाठवता तुम्ही सगळे जण इथं आला, तेही गुरुच्या सानिध्यामध्ये. गुरुचं जे फळतीर्थ आहे त्याचं सेवन करण्याकरिता तुम्ही याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याला माहित आहे आपण कधीही आराम करत असताना कधी बघितलंय का? कधीतरी आराम करत असताना बघितलंय का तुम्ही आपणला? आपाच्या कार्यक्रमाला तर अहोरात भरतीच असायची. तर भक्ती स्थळावर कधी आप्पा यायचे, कधी यायचे नाही. आणि त्यावेळेस भक्ती स्थळावर देवंगळे आप्पा होते आणि आप्पा तर एकटे असायचे. आणि आप्पा भक्ती स्थळावर एकटे असताना त्यांना भीती वाटायची की बाबा या भक्ती स्थळावर माणूस एक भीती वाटणार का नाही. आणि त्यांना एक आस असायची की बाबा आपला आप्पा भक्ती स्थळावर असलं की थोडं बरं वाटायचं, कारण आप्पा हे चैतन्याचं स्वरूप. आणि आता कसं कळणार बाबा आप्पा भक्ती स्थळावर येणार आहेत, कसं कळणार आपल्याला? तर त्यांनी अनुभवलेला हा एक अनुभव आहे की जेव्हा आपण भक्ती स्थळाला यायचे की बाबा कुठेतरी मुक्काम नाही, आपण भक्ती स्थळाला यायचं ठरलं की जो आपला सांप्रदायिक गुरुकुल आहे त्याच्या समोर झाडावर एक गरुड बसायचं. काय आप्पा येणार आहे की तिथे गरुड बसायचं, हा संकेत होता कोणाचा? आप्पांचा. आणि तेही 6 वाजता देवगिरी आप्पा जायचे आणि बघायचे गरुड बसलाय का, आणि जर बसला असला की निश्चिंत असायचे की बाबा आप्पा येणार. म्हणजे बघा ज्याच्या सेवेकरिता, ज्याच्या रक्षणाकरिता साक्षात गरुड आहे. गरुड कुणाचं वाहन आहे? गरुड कुणाचं वाहन आहे? तर विष्णू आहे काय? म्हणजे साक्षात गुरु जो काय आहे तो त्रिगुणातून निर्माण झालेला आहे, त्रिगुण पूर्ण करणार आहे. ब्रह्मा विष्णू रुद्र 3 गुणांवर अवतरलेला म्हणजे सद्गुरू आहे. आणि त्या सद्गुरूचं साक्षात दर्शन, त्या सद्गुरूंचं निवास, त्या सद्गुरूंचं निवासस्थान जर आहे तर हे भक्ती. तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही की आपणचं जीवन कशा प्रकारे. आणि तुम्हाला जर माहिती आहे की दर गुरुपौर्णिमेला इथं एका प्रकारची जत्रा भरते. आज भरली का नाही?
बघितलं का तुम्ही? आज एका प्रकारची जत्रा भरली, कारण गुरुपौर्णिमा या दिवशी, गुरुपौर्णिमेला दुसरं नाव व्यास पौर्णिमा, या दिवशी व्यास ऋषींचा जन्म झाला. भगवान शिवाने सप्त ऋषींना ज्ञान प्रदान केलं ते म्हणजे हा पौर्णिमेचा दिवस. ज्या प्रकारे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने समुद्रातल्या ज्वाला भरती येते, त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या या दिवशी आपल्या मधली जी उमंग आहे, आपल्या मधलं जे चैतन्य आहे, आपल्या मधलं जो तीर्थ आहे, याला भरारी देण्याकरिता, याचं आनंद द्विगुणित करण्याकरिता गुरु पदतीर्थाचं सेवन केलं. आता तर आधुनिकता आली, प्रत्येकाचा विश्वास कशावर बसू लागला? विज्ञानावर. आता आजकाल तुम्ही बघितलं तर कोणी पदस्पर्श करत नाही, पण पदधूळ कशी प्यावी, तीर्थाचं सेवन कसं कर. तर परम रहस्यामध्ये माऊलींनी सांगितलं, आपल्या धर्मामध्ये सगळ्यात पुण्य आणि पावन क्षेत्र कोण आहे? कोणतं आहे? काशी. काशी हे सगळ्यात पावन क्षेत्र आहे. पण परम रहस्यामध्ये माऊलींनी सांगितलं, तीर्थबिंदूची सरी काशी न पावे, म्हणजे तीर्थाचं एक बिंदू आहे, एक थेंब आहे, त्याची काशी सुद्धा बरोबरी करू शकत नाही. सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ तर काय आहे? ते गुरुचं तीर्थ आहे. आणि आपल्या धर्मामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जल कोणतं आहे? तर ते गंगाजल. पण त्याचं सुद्धा एक अवगुण माऊलींनी सांगितलं. कोणतं? की जर तुम्ही गंगेला स्नानाला गेला शुद्ध होण्याकरिता, तर एका प्रकारचा धोका आहे. कोणता? गंगेमध्ये बुडला तर काय? गंगेला स्नान करायला गेलात आणि बुडलात तर एक धोका आहे का? नाही आहे का? पण गुरुतीर्थामध्ये स्नान करण्याचं एकही अवघड नाही. फक्त तुम्ही गुरुतीर्थ सेवन केलं तर तुमच्या मधले जे काही अशुद्धता आहे त्याचा नाश होतो. आणि तुम्हाला एक सांगतो, आपल्या जीवनामध्ये गुरुचा सहवास राहणं याला पण खूप मोठी पुण्य आहे. आणि आपणचं जीवन अशाच अनेक चमत्कारातून भरलेलं आहे. त्यांचं बोलणं हे परम रहस्यासारखं, त्यांची वागणुकीमध्ये आपल्याला परम रहस्याचं, त्यांचं प्रत्येक अक्षर, त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा एका प्रकारचा चमत्कार होता. प्रत्येक जण म्हणतं की मला काय झालं? आपणचा चमत्कार लाभला, मला साक्षात्कार झाला. हे प्रत्येक जण आपला अनुभव व्यक्त करत असतो. पण माय मौल्यांना तुम्हाला सांगतो, राष्ट्रसंतांचं प्रत्येक क्षण हे चमत्कारापेक्षा काही कमी. आपा जेव्हा तपश्चर्येला गेले तेव्हा संन्यासाप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करायचे. तर त्यांच्यासोबत एक साधू राहायचा. आणि आपणचा एक नियम होता काय? की आपण जे जेवण बनवतो तेच खायचं, दुसऱ्यांच्या हाताचं खायचं नाही. एका गावामध्ये गेले, उत्तर प्रदेशच्या एका गावामध्ये गेले, तिथं भिक्षाटन केलं. आणि भिक्षाटन करून स्वयंपाक बनवला. कशाचा? खीरपुरीचा स्वयंपाक झाला. पुन्हा पुढचा स्वयंपाक केला होता स्वतः पुरता आणि त्या साधू पुरतं, दोघांपुरता स्वयंपाक केला. आणि त्या बाजूला एक शाळा होती, ग्रामीण शाळा. आता खीरपुरीचा वास म्हणल्यावर एक दोन पोरं आली आणि हट्ट करू लागली की जर तुमच्याकडे काही असेल तर आम्हालाही. आता काय करा? आपण त्यांना खाऊ घातलं आणि मग पुन्हा ती शाळेमध्ये गेली आणि सगळ्या शाळेतल्या पोरांना बोलवून लागली की बाबा ते साधू महाराज आहेत, त्यांच्या हातामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास आहे. आणि सगळी जे काही शाळेतले विद्यार्थी होते ते सर्वजण आपणकडे आले. आणि आता बाजूला साधू बसला होता. तो अचंब्यामध्ये पडला की बाबा स्वयंपाक पुन्हा पुरता केला, माझ्या पुरता आणि त्या महाराजांपुरता. आधीच दोन पोरं जेवून गेली, आता एवढे सगळे जण आले, त्यांना काय वाढणार
येणार जेवायला? प्रश्न. तर आप्पा म्हणाले ते भांड आहे, त्या भांड्यामध्ये खीर आणि पुरी ठेवलेली आहे, ते काढून वाढा. तो साधू आश्चर्यचकित झाला. महाराज आप्पाला म्हणाला, महाराज की त्यात तर काही नाही, जेवढं काही होतं त्या 2 मुलांना वाढलं, आपल्याला जेवायला काही नाही, त्यांना काय वाढावं? हा प्रश्न कोणाला पडला? त्या साधूला, जो आप्पाच्या सोबत होता. आप्पा म्हणाले तुला काय करायचंय ते काढ म्हणलं ना, आणि काढल्याबरोबर त्याच्यामध्ये जसं खीरपुरी होती त्याचप्रमाणे, आणि त्यानंतर त्या सगळ्यांना जेवायला वाढलं, आणि त्या सगळ्यांचं समाधान झाल्यानंतर आप्पांनी आणि त्या साधूने पोट भरून जेवण केलं. म्हणजे याच्याने आपल्याला काय कळतं? आपल्या ग्रंथांमध्ये एका पात्राचं वर्णन आहे की त्या पात्रामध्ये, महाभारतामध्ये द्रौपदीकडे ते पात्र होतं की ज्या पात्रामध्ये कितीही अन्न टाका ते कधी समाप्त होणार नाही, आणि ते एकच पात्र होतं, तेही द्रौपदीकडे, आणि ते पात्र अक्षय पात्र. तर बघा ते एकच पात्र बरं का, पण गुरुमध्ये एवढं सामर्थ्य आहे, गुरुमध्ये एवढी शक्ती आहे की कुठलंही गुरुमध्ये एवढं सामर्थ्य आहे, म्हणजे जे कार्य भगवंताला सुद्धा घडत नाही ते कार्य गुरुच्या भगवंताला कुठे जमतं का? भगवंताला कुठे जमतं का? आपल्यामध्ये येणं, आपल्यामध्ये बाबरणं, तुम्हाला आणि आम्हाला धर्माची शिकवण द्यावी, हे भगवंताला कुठे जमतं? भगवंताला त्याचा कैलास आहे, भगवंताला त्याचं वैकुंठ आहे, तो त्या कैलासाला सोडून आपल्यासोबत राहील का? भगवंताला पण खूप कामं असतात. तर म्हणूनच हा निर्गुण तत्व आहे, तो साकारत्वाला आला, तो म्हणजे गुरुच्या रूपात, आणि गुरुची महिमा जेवढं वर्णन करावं तेवढं कमी आहे. परमरहस्यामध्ये जे काही ओवी आहेत, 2 ते 3 अध्याय ते गुरुच्या वर्णनाचे, गुरुचं महात्म्य काय, गुरुतीर्थ महात्म्य काय, याच्यावरच परमरहस्यातले 2-3 अध्याय याच्यावर. एकूण परमरहस्यामध्ये किती अध्याय? 17, आणि त्यामधले 2 गुरुचं महात्म्य. म्हणजे यावरून आपल्याला कळतं की गुरुची महिमा किती आहे. आणि आपल्याला अनेक जणांनी सांगितलं, आणि ते आपण स्वतः अनुभवलं की अप्पांमध्ये आणि मोहम्मद स्वामीमध्ये भिन्नता आहे. हे एकाच मूर्तीचे 2 मुख आहेत. ज्याप्रमाणे संत शिरोमणी धर्मप्रचाराचं कार्य सुरू केलं, ज्या प्रकारचे कष्ट संत शिरोमणी मनमन माऊलींनी घेतले, ज्या प्रकारच्या परिस्थितीतून, ज्या अडचणींना मात देऊन माऊलींनी ही धर्म पताका उभी केली, आणि त्या धर्म पताकाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता आपल्याला त्याच्यापेक्षा दुप्पट विघ्नांना, त्यांच्यापेक्षा जे काही जास्त कष्ट करावे, प्रत्येक गावामध्ये जाऊन सप्ताह उभारणे, अशा अनेक कार्य, सत्संग, कीर्तन, ही जी काही परंपरा आहे ती आपल्या आपांनी. मी सुरुवातीला पत्रिका दिलं तरी लोक येत, तर आपांची खरी पुंजी काय? तर ते भक्त जन.
आणि या भक्तांच्या हृदयामध्ये ते अखंड तेजभाव होण्याकरिता, भक्तांच्या मनात ती अखंड स्नेहाची भावना राहण्याकरिता, ते चैतन्य त्यांच्यामध्ये अखंडितपणे राहावं त्याच्याकरिता भक्ती स्थळाला यायला फार गरजेचं. कारण गुरु चैतन्य चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम नादंतु कलातीतम तस्मै श्री गुरु. चैतन्याचा दानी आहे, शक्तीचा दानी आहे, ते म्हणजे गुरु आहे. आणि परमरसाची टीका करत असताना म्हणलेलं आहे की याची टीका कोण करत आहे? श्री गुरु. आणि या गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वावर, या पूर्ण चंद्राकार या आणखीन एक अनुभव जर सांगायचा झाला, अशा प्रमाणे आपण बद्दल बोलायला एवढा वेळ पुरेसा नाही, एवढं मान्यवर म्हणत आहेत. आपण तुम्हाला सांगण्याकरिता बोलणं गरजेचं नाही. आपण माहित आहे का तुम्हाला? माहित आहे का? मी सांगितलं आणि अप्पा तुम्हाला कळालं असा विषय. जर तुम्हाला अप्पा कळायचे, जर तुम्हाला अप्पांबद्दल जाणून घ्यायचंय तर ऐकणं महत्वाचं नाही, अनुभवून घेणं हे महत्वाचं आहे. आणि अनुभव कुठं घरी म्हणून होतं का? कुठं घरी बसल्यानंतर कुणाला अनुभव झाला का? झाला का कुणाला अनुभव घरी बसल्यानंतर कुणाला झाला? तर तुम्ही महान तपस्वी लोक आहात, घरी होऊन अनुभव झालेले. पण माऊलींना सुद्धा अनुभव घ्यायचा असला तरी त्यांना कपिलधारला यायला, राष्ट्रसंतांना अनुभव घ्यायचा होता म्हणून त्यांना घर सोडून मठामध्ये सद्गुरु मडिवाळ शिवाचार्यांच्या सानिध्यामध्ये राहावं. तर गुरुचं सानिध्य, संतांचं सानिध्य, काहीतरी त्या हा फार महत्वाचा. जर आपल्याला या मानवी जीवनामध्ये प्रगती करायची, जर आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये काहीतरी गाठायचं आहे तर त्या फार महत्वाचं. असाच एक प्रसंग आहे. एका बाईने आपल्याला सहजपणे विचारलं, की बाबा आपा, मी अनेक महाराजांना भेटले. काय? मी अनेक महाराजांना भेटले, अनेक संन्यासांना भेट दिली, पण त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीतरी फरक आहे. प्रत्येक महाराज, प्रत्येक साधू, प्रत्येक साध्वी कोणते वस्त्र परिधान करते? कोणते? भगवे. प्रत्येक जण भगवा घालतं, पण महाराज, पण आता मला हे कळत नाही तुम्ही भगवं का घालत नाही? काय? त्या बाईने आपल्याला विचारलं की आपण तुम्ही भगवं का घालत नाही? तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला का? तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला की बाबा आपण भगवं का घालत नाही? आपण जेवढ्यांदा बघितलं की आपण पांढऱ्या कपड्यामध्ये जायचं, श्वेत वर्ण सुद्धा आपण पांढरे कपडे घालायचे, भगवं घातलं नाही. याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? तर आणि त्या बाईला काय उत्तर दिलं हे फार आश्चर्यजनक आहे. काय? फार आश्चर्यजनक आहे. आपण म्हणाले की जो भगवा रंग आहे तो त्यागाचं प्रतीक आहे. कशाचं? त्यागाचं प्रतीक आहे. आणि माझं काय त्याग आहे? आपण काय म्हणाले? भगवा जो वर्ण आहे, भगवा रंग हे त्यागाचं प्रतीक आहे आणि माझं काय त्याग आहे? आप्पाच्या मुखातून हे शब्द शोभा देतात का की आप्पांचं काय त्याग आहे तुम्हाला सांगायची गरज आहे का? आणि आप्पा म्हणाले तर माझं काय त्याग आहे? तर बघा, ह्याला म्हणतात की माणूस कितीही मोठा असला तरी तो जमिनीशी चिकटलेला असतो.
संतांनी महात्म्यांनी कधीही हे कार्य केलेलं आहे, ते कार्य मी आहे म्हणून झालेलं आहे, याचा उद्धार मी आशीर्वाद दिलाय म्हणून झालेला आहे, ते कधीही स्वतःच्या कर्माची कधीही प्रशंसा केली नाही. आपण म्हणाले का कधी माझा आशीर्वाद आहे जा बरं होईल म्हणाले का? म्हणायचे की माऊलीचा आशीर्वाद. काय म्हणायचे? आपण डॉक्टर होते, कुठलाही रोगी आला त्याला म्हणायचे हे औषध घे बरे होशील, माऊलींच्या पण औषध कोणी लिहून दिले? माऊलींनी लिहून दिली का आपण? पण तरी कार्य कोणी केलं सांगायचे? कुणाला काही अडथळा आहे पदयात्रा करा म्हणायचे. तर हे सिद्ध होतं की संतांनी आणि महात्म्यांनी कधीही स्वतःचं कर्तृत्व स्वीकारलेलं नाही. स्वामी विवेकानंद सुद्धा एकदा अमेरिकेला गेले होते. बरं तिथली भाषा कशी? प्रत्येक जण म्हणायचे लेडीज अँड जेंटलमेन. काय म्हणायचे? लेडीज अँड जेंटलमेन म्हणजे काय? मिस्टर आणि मिसेस म्हणायचे. आणि ते काय साहजिकपणे होतं. पण जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले आणि त्यांच्या पहिल्या भाषणाच्या वेळेस त्यांनी उद्गारलेले शब्द म्हणजे माय डिअर अमेरिकन सिस्टर्स अँड ब्रदर्स. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा तिथं स्वामी विवेकानंद पहिल्यांदा गेले होते कुठं? अमेरिका प्रांतामध्ये. आणि तिथं जाऊन काय म्हणाले? माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो. काय? माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो. म्हणजे त्या गेल्याबरोबर त्यांनी तिथल्या लोकांशी एका प्रकारचं प्रेमाचं नातं जोडून घेतलं होतं. आणि जेव्हा स्वामी विवेकानंदांनी हे वाक्य उद्गारलं तेव्हा तुम्हाला सांगतो त्या हॉलमध्ये कंप्लीट 3 मिनिटाच्या टाळ्या वाजल्या. किती? म्हणजे बघा जर माणसाला तोडायचं झालं, जर तुम्हाला माणसं तोडायची आहेत तर काय करावं लागतं? एक शब्द पर्याप्त आहे माणसं तोडायला. पण माणसं जोडण्याकरिता किती कष्ट करावे लागतात? काय? माणसं जोडण्याकरिता किती कष्ट करावे लागतात हे आपल्याला आपण कळतं. कारण आपण आपले 104 वर्ष व्यक्ती जोडली, गावं जोडली, प्रत्येकाला शिवनामाच्या साखळीतून एकमेकांशी संघटित केलं. मी आधी म्हणलं बघा तुमच्या आजूबाजूला बसलेली तुम्हाला ओळखते काय? पण ते काय? तुमचे गुरु बरोबर की ती तुमची गुरुभगिनी आहे. तर प्रत्येकाचं नातं कुणाकडून आहे? तर आप्पाकडून आहे. तुम्ही कुठेतरी बाहेर जाता, कुठल्या तरी गावाला जाता, तिथं अखंड शिवनाम सप्ताह चालतो. तर तुम्ही काय म्हणता की नाही बाबा अमरपूरच्या महाराजांचा सप्ताह आहे. काय म्हणता? अमरपूरच्या महाराजांचा सप्ताह आहे. तिथं एखादा आप्पांचा भक्त आहे. तर तुम्हाला सांगतो एखाद्या वेळेस तुम्ही तुमच्या सोयऱ्याकडे जाता. सोयरा माहिती आहे ना? तिथं जा, तुमच्या भावकीमध्ये जा. वाटलं तर तिथं तुम्हाला तुमची राहायची व्यवस्था बरोबर नसेल पण तुम्ही एका आपाच्या शिष्याच्या घरी जा. काय? तुम्ही एका शिष्याच्या घरी जाता. तो नाही हे माझ्या गुरु घेऊन आलेलं आहे. काय म्हणजे? तुम्ही तुमच्या घराच्या कुठल्या व्यक्तीच्या घरी जा, तो तुम्हाला तुमची सोय करणार नाही. पण एखाद्या तुम्ही शिष्याच्या घरी जा, तो म्हणेल की नाही तो माझ्या गुरुच्या घरून आलेला आहे, हा माझा गुरु बंधू आहे, ही माझी गुरु भगिनी आहे. तर याचा आदर करणं म्हणजे राष्ट्रसंतांचा आदर करणं, याची सेवा करणं म्हणजे राष्ट्रसंतांच्या चरणाची सेवा आहे. हीच त्याला सगळ्यात मोठा पुण्याला.
बापापेक्षा कोणतं नातं श्रेष्ठ आहे? गुरुचं नातं श्रेष्ठ. तुमचं कुटुंब आहे, कुटुंब आहे का तुमचं? त्या कुटुंबामध्ये साहजिकपणे किती किती लोक असतात? आता त्या कुटुंबाची परंपरा असते, हम दो हमारे दो, झालं काय? कुटुंब ठेवायचं नाही, हम दो हमारे दो झालं. समजा जरी कुटुंबामध्ये तर जास्तीत जास्त किती जण राहतात घरामध्ये? 10 जास्तीत जास्त 30 पकडा, जास्तीत जास्त 30 पकडा. भाऊकीतले इकडचे तिकडचे 30 आणि 30 आणि एवढं मोठं कुटुंब. तर कुटुंब कुठं आहे? मोठं कुटुंब आहे. मोठं कुटुंब कुठे आहे तुमचं? आणि एवढं मोठं कुटुंब काय? मुळी बाप होतात आणि म्हणून म्हणजे आपल्या बापाने म्हणजे राष्ट्रसंतांनी हे कुटुंब एकत्रित केलेलं. आधी एका गावामध्ये शिवनाम सप्ताह चालायचा, एका गावामध्ये अमुक सप्ताह चालायचा, तिसऱ्या गावामध्ये अमुक सप्ताह चालायचा. म्हणजे एका प्रकारची कुणाला माहित नव्हतं, आपल्या आजूबाजूला असून आपल्याला माहित नव्हतं की हा शिवभक्त आहे. पण तुमची आणि आमची ओळख करून देणारे राष्ट्रसंत त्याने तुम्हाला आणि आम्हाला दाखवलं की बाबा हे संत शिरोमणी वनमत माऊली आहे. हातामध्ये परत सांगितलं काय? राष्ट्रसंतांनी सांगितलं की बसवलिंग स्वामी आहे, हे महादेव प्रभू आहे, सप्तरंग जागा हातावर. सांगितलं की बाबा हे शिवदास माऊली आहेत, शिवपाठ हातामध्ये दिलं. आणि तुम्हाला सांगतो बरं का, अध्यात्म करणं जेवढं सोपं वाटतं तेवढं नाही. अध्यात्म जेवढं तुम्हाला सोपं वाटतं तेवढं सोपं नाही. कारण अध्यात्मामध्ये सगळ्यात मोठं जर काय आहे तर मनाला एकाग्र करणं. परमार्थ हा नव्हे परमार्थ सोपा नाही बरं का. आणि परमार्थाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. आमच्यासाठी परमार्थ वेगळा, गायकांसाठी परमार्थ वेगळा, कीर्तनकारांसाठी परमार्थ वेगळा. आता कीर्तनकाराचा परमार्थ सांगतो तुम्हाला. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. अभ्यास समर्थोसी मत्कर्म मदर्थमती कर्म आणि पूर्वं सिद्धिम. अभ्यास गरजेचा आहे. आता जर आमचे शिवलिंग पाटील असते, आहेत का? आता पाटलाला विचार, शिवपाठ पाठ राहावा लागतो. काय? शिवपाठ पाठ राहावा लागतो, नाहीतर पाटलाचा परमार्थ फिसकला. काय? शिवपाठ पाठ राहावा लागतो. कुणाला? कीर्तनकाराला, गीत संगीतकाराला शिवपाठ पाठ राहावा लागतो. आणि जर मधली एकही ओळी राहिली, शिवदास म्हणे किती काय म्हणे, दररोज म्हणावं लागतं.
आणि जर एक दिवस चुकला, रिव्हर्स गिअर केव्हा पडतो कुणाला माहित आहे का तुम्हाला? तर त्याकरिता सातत्याने अभ्यास गरजेचा आहे, सातत्याने त्या भगवान शिवाचं चिंतन, सातत्याने शिवपाठ परम रहस्य ग्रंथाचं पारायण, सातत्याने या भक्तिस्थळावर येणे, सातत्याने ही जी गुरुपौर्णिमा आहे व जे काही या भक्तिस्थळावर आयोजित होणारे उत्सव आहे त्यांच्यामध्ये सहभागी होणे, सातत्याने आपल्यामध्ये नवचैतन्याचं स्फुरण करणे, सातत्याने गुरुचा आशीर्वाद घेणे, हे आपल्या मानवी जीवनाला एका आध्यात्मिक वळणाकडे आणि हाच अभ्यास आणि हीच तुमची भक्ती तुमच्या या भवसागर रूपी मायेतून तुम्हाला एक परमार्थाचं जे तीर आहे तिथपर्यंत नेऊ, हीच मी राजा संतांच्या चरणी घडलेली सेवा समर्पित करून तुमच्या विराजमान असलेल्या त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूला कोटी कोटी वंदन समर्पित करतो। ओम शांती। राष्ट्रपति महात्मा बसवेश्वर महाराज की जय, श्रीमती पंचाचार्य महाराज की जय, महामंत्री उपदेशकार महादेव, श्रीमती महाराज की जय। आवाज बहुजनांचा।